पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अभ्यासलेला आहे की ज्याच्यामध्ये पदार्थाचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचं आपण दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं. एक फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरा केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज कोणाला म्हटलं आपण? द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर विच आर ऑब्झर्व्ड ऑर मेजर्ड विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन. पदार्थाचं जे रासायनिक स्वरूप आहे ते न बदलता ज्या गुणधर्मांचं निरीक्षण केलं जातं, जे गुणधर्म मोजले जातात, त्या गुणधर्मांना आपण भौतिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हटलंय. मग त्याच्यामध्ये मास असेल, लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स असेल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. सो ऑल दीज आर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. दुसरा जो प्रकार आहे गुणधर्मांचा तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज, रासायनिक गुणधर्म. कशाला म्हटलं आपण? दी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर विच आर ऑब्झर्व्ड ऑर मेजर्ड ड्यू टू केमिकल चेंज. पदार्थामध्ये रासायनिक रूपांतर होणार आहे आणि ह्या होणाऱ्या रासायनिक रूपांतरणाचं जे मोजमाप आहे किंवा जे निरीक्षण आहे ज्या गुणधर्मांच्या आधारे केलं जातं त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय येणार आहे तर त्या पदार्थानं दाखवले गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया, व्हेरियस टाइप ऑफ केमिकल रिएक्शन्स शोन बाय दॅट सबस्टन्स. In short, in different condition, substance may undergo chemical change. वेगवेगळ्या घटनेला त्या पदार्थामध्ये रासायनिक बदल घडणार आहे आणि या रासायनिक बदलाचं जे मोजमाप आहे ज्या गुणधर्मामध्ये केलं जातं त्यांना आपण केमिकल प्रॉपर्टीज, रासायनिक गुणधर्म असं म्हणतोय. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गुणधर्मांचा समावेश असेल तर आपल्याला माहिती आहे की पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया दाखवतो. फॉर एक्झाम्पल डिकम्पोजिशन, ज्याला आपण विघटन म्हणतो. एखादा जो पदार्थ आहे त्याचं विघटन होतं आणि एका पदार्थाचं रूपांतर दोन किंवा अनेक नवीन पदार्थांमध्ये घडतं, त्याला आपण विघटन, डिकम्पोजिशन असं म्हणतोय. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन ज्याला आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतोय. दॅट सबस्टन्स in presence of atmosphere undergoes oxidation and it forms its various oxides. वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स त्या ठिकाणी तयार होत आहेत. कंबशन ज्याला आपण दहन असं म्हणतोय. बर्निंग ऑफ द सबस्टन्स इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन. सो दिस कंबशन इज नथिंग बट कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ द सबस्टन्स. कंप्लीट ऑक्सिडेशन. मग ही जी कंबशन प्रोसेस असेल किंवा ऑक्सिडेशन प्रोसेस असणार आहे, सो दॅट इज द केमिकल प्रॉपर्टी. तर या पद्धतीनं रासायनिक गुणधर्मांमध्ये जे काही बदल घडत आहेत, रासायनिक स्वरूप बदललं जात आहे, त्या गुणधर्मांची मोजमाप ज्या प्रॉपर्टीमध्ये केलं जातं त्यांना आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणणार आहे. आता आजचा आपला जो मुद्दा आहे तो मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी. आता या प्रॉपर्टी मोजायच्या कशा? मेजरमेंट ऑफ दिस प्रॉपर्टीज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ नंबर फॉलोड बाय युनिट. कुठलीही प्रॉपर्टी आपण मोजत असताना किंवा मोजल्यानंतर ती रिप्रेझेंट करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी एका नंबरचा, आकड्याचा आपण वापर करणार आहे आणि त्या आकड्याच्या नंबरच्या पाठोपाठ आपण योग्य ते एकक म्हणजे युनिट वापरणार आहे. सो प्रॉपर्टीज आर मेजर्ड, दॅट इज दे आर रिप्रेझेंटेड ऑर एक्सप्रेस्ड बाय अ नंबर फॉलोड बाय युनिट. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लेंथ ऑफ द क्लासरूम. ही जी काही क्लासरूम आहे त्या क्लासरूमची मला लेंथ सांगायची आहे.
सपोज दॅट दिस लेंथ इज 20 मीटर. या क्लासरूमची जी लेंथ आहे ती 20 मीटर आहे. याचा अर्थ 20 हा आकडा आहे. लेंथ सांगण्यासाठी मी वापरला गेलेला आकडा 20 आहे आणि त्याचं जे प्रॉपर युनिट आहे ते मीटर. सो लेंथ ऑफ दिस क्लासरूम इज 20 मीटर. सो ॲज लाईक दिस, so these physical properties are measured and they can be represented by a number followed by unit. आता प्रश्न आपल्या पुढे असा आहे की हे युनिट म्हणजे काय? व्हॉट इज युनिट? देर आर सम स्टँडर्ड्स which are used to express these properties. That is nothing but the unit. So the definition of unit is that arbitrarily decided and universally accepted standards known as unit. Once again, I can repeat the definition. Arbitrarily decided and universally accepted standards are known as unit. We know that there are various systems for the unit. First one is that FPS system. Second is that CGS system. And third one is that NKS system. What is the long form of this system? First of all, FPS system. That is foot pounds second system. In this system, this length is measured in foot, mass is measured in pounds, and time is measured or expressed in second. Second system is CGS system. Long form of this system is centimeter gram second system. In this system, length is expressed in centimeter, mass is expressed in gram, and time is expressed in second. Now the last system is that NKS system. What is the long form of this? Meter kilogram second system. So length is expressed in meter, mass is expressed in kilogram, and time is expressed in second. So these are the three systems for the unit. But common system is SI system. So what is SI system? So SI system is the revised metric system according to French conference. According to French conference, this SI system, the long form of the SI system is Lee System International D unit, and the abbreviated form of this name is SI system. In simple English, we can represent the international system of unit, that is nothing but the SI system. Now this SI system consists of two types of the unit. First is that fundamental units and second is derived unit. So first is fundamental units. There are some fundamental properties. There are 7 fundamental properties which are expressed in various units. So first fundamental property is that mass, that can be expressed in kilogram, that is kg. Second property is that length,
that can be expressed in meter. Symbol is that small m. Third one is that time, that is second, represented by small s. Fourth fundamental property is that amount of substance that can be expressed in mole, and its abbreviated form is that mole. Symbol is that mole. Fifth property is that thermodynamical temperature. That can be expressed in SI system in Kelvin, having symbol K. Sixth is that electric current. It is expressed in ampere. Symbol is that A. Last property is that luminous intensity, that can be expressed in candela. Symbol is that CD. So these are the 7 fundamental unit, and these are the SI unit for these. Now second type of the unit is that derived unit. So what are these derived units? Second type is that derived units. Derived units. So these are the units which are derived from these 7 fundamental unit. आता जे काही आपण 7 फंडामेंटल युनिट्स बघितलेले आहेत त्या युनिट पासूनच डिराइव्ह केलेले जे युनिट्स आहेत त्यांना आपण डिराइव्ड युनिट्स म्हणतोय. अगदी एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सपोज दॅट वी आर गोइंग टू मेजर एरिया मेजरमेंट आपण करणार आहे. दॅट इज एक्सप्रेस्ड इन मीटर स्क्वेअर. सेकंड इज दॅट व्हॉल्यूम, दॅट इज एक्सप्रेस्ड इन मीटर क्यूब. Third one is that velocity, that is meter per second. Then fourth is that acceleration, that is meter per second square. Then fifth property is that force, that is mass into acceleration, that is kilogram meter second raised to -2. Likewise pressure, that is force per unit area, we can represent it as kilogram meter inverse second raised to -2. So these are the derived units. हे जे काही युनिट्स आहेत त्यांना आपण derived युनिट म्हणतोय. We can express various derived physical property by using these derived units. So that's all about the 2 types of the units, that is fundamental units and derived unit. Now to express these units, we use some prefixes. हे युनिट आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी काही वेळेला काही प्रीफिक्सेस वापरावे लागतात. आता हे प्रीफिक्सेस कोणते आहेत? तर मिली 10⁻³ सेंटी 10⁻², डेसी 10⁻³
-1, deca, that is the 10, hecta, that is 10 raised to 2, kilo, that is 10 raised to 3, myriad, that is 10 raised to 4, mega, that is 10 raised to 6, giga, that is 10 raised to 9, tera, 10 raised to 12, and peta, that is 10 raised to 50. Likewise, some another prefixes below this milli is that micro, that is 10 raised to -6, nano, that is 10 raised to -9, pico, that is 10 raised to -12, femto, that is 10 raised to -15. So these are the various prefixes which are generally used to express these units. Now, next is that some physical properties, that is some common physical properties are mass and weight, then volume, then temperature. So first is that mass and weight. मास अँड वेट. सर्वसाधारणपणे मास आणि वेट हे रसायनशास्त्रामध्ये एकसारख्या पद्धतीनंच घेतलं जातं. केमिस्ट्रीमध्ये मास आणि वेट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक केला जात नाही. मास इज नथिंग बट वेट और वेट इज नथिंग बट मास, बट ओनली इन केमिस्ट्री. एक्चुअली मास इज डिफर फ्रॉम वेट. प्रत्यक्षात मात्र वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये फरक आहे. वस्तुमान मास इज नथिंग बट अमाउंट ऑफ सबस्टन्स. पदार्थ किती घेतलेला आहे, पदार्थाचं जे अमाऊंट आहे त्याला आपण त्या ठिकाणी मास असं म्हणणार आहे. आणि वेट, that is gravitational force acting on that substance or that object. त्या पदार्थावरती जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करतोय तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट. सो दिस इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर लक्षात घ्या, मास डू नॉट गेट चेंजेस from one place to another with change in gravitational force. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी आपण पदार्थ नेला तरी त्या पदार्थाचं जे काही वस्तुमान आहे ते बदललं जाणार नाही. थोडक्यात एखाद्या पदार्थाचं वस्तुमान पृथ्वीवरती मोजलं काय किंवा चंद्रावरती मोजलं काय, वस्तुमान हे सारखंच असणार आहे. इट डू नॉट गेट चेंजेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर. But important is that weight get changes by change in the place. त्याच पदार्थाचं वजन पृथ्वीवरती जर आपण घेतलं आणि त्याच पदार्थाचं वजन आपण जर चंद्रावरती घेतलं तर मग मात्र वजनामध्ये फरक सापडणार आहे. सो दिस वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो weight get changes due to change in gravitational force. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो बदलला की वजन बदललं जाते, वेट बदललं जाते, बट मास डू नॉट गेट चेंजेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता मी परत एकदा रिपीट करतोय की केमिस्ट्रीमध्ये या दोन्हीही गुणधर्म मास इज नथिंग बट वेट और वेट इज नथिंग बट मास, रसायनशास्त्रामध्ये या मूलभूत घटकाचा विचार केला जाणार नाही.
रसायनशास्त्रामध्ये मास आणि वेट सारख्याच अर्थानं घेतलं जाणार आहे. नाउ दीज मास अँड वेट can be expressed in various units like kilogram, that is the SI unit to express the mass, kg. Then according to CGS, gram. So mass can be expressed in kilogram as well as in gram. We know the relation between them. 1 kilogram is equal to 10 raised to 3 gram, or 1 gram is equal to 10 raised to minus 3 kilogram. That is the important relation between these units. 1 kilogram equal to 10 raised to 3 gram, or 1 gram equal to 10 raised to minus 3 kilogram. Now next property is that volume. Second property is volume. What is volume? That is space occupied by the matter. पदार्थानं व्यापलेली जी काही जागा आहे त्याला आपण आकारमान असं म्हणणार आहे. And that volume expressed in SI system in meter cube. It is also expressed in centimeter cube, or it is also referred as milliliter, again in liter or decimeter cube. So these are the various units to express the volume of the matter. The interrelation between them is 1 liter is equal to 1 decimeter cube, and that is equal to 10 raised to 3 सेंटीमीटर क्यूब. तर या पद्धतीने आपल्याला रिलेशन लिटर मध्ये, डेसिमीटर क्यूब मध्ये किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये देत आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज दॅट डेन्सिटी. सो डेन्सिटी इज द प्रॉपर्टी डिराइव्ड फ्रॉम टू फंडामेंटल प्रॉपर्टी, दॅट इज मास अँड व्हॉल्यूम. दोन प्रॉपर्टी पासून आपण ही डिराइव्ह करणार आहे. पैकी एक असेल ती मास आणि दुसरी असेल ती व्हॉल्यूम, डेन्सिटी. सो डेन्सिटी इज द रेशिओ ऑफ मास टू द व्हॉल्यूम. पदार्थाचं वस्तुमान आणि त्याचं आकारमान या दोन्हीचं गुणोत्तर म्हणजेच पदार्थाची घनता. सो डेन्सिटी इज द रेशिओ ऑफ मास टू द व्हॉल्यूम. We know that mass is expressed in kilogram and volume is expressed in meter cube. So kilogram per meter cube is its SI unit. Now fourth and the last property is that temperature. Temperature of the matter. What is the temperature? Temperature is nothing but the measure of degree of hotness and coldness of the matter. पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी ज्या युनिटचा आपण वापर करणार आहे त्याला आपण टेम्परेचर असं म्हणणार आहे. सो मेजर ऑफ हॉटनेस or coldness of the matter is known as temperature. SI unit to express the temperature is Kelvin. But remember that temperature can be expressed in three various units. So first unit to express the temperature is that the unit given by scientists Celsius, that is degree centigrade or degree Celsius. So temperature of the matter can be expressed in degree centigrade or degree Celsius by the use of apparatus, that is thermometer. So thermometer is the device which is used to measure temperature of the matter. Second is that Kelvin. Second unit to measure or to express the temperature is Kelvin. Now
the temperature measured in degrees centigrade can be converted into Kelvin by the relation. So temperature in Kelvin is equal to temperature in degree centigrade plus 273.50. जे काही डिग्री सेंटीग्रेड मधलं टेम्परेचर असेल त्याच्यामध्ये 273.15 हे ऍड करा. त्या डिग्री सेंटीग्रेड मधल्या टेम्परेचरचं रूपांतर केल्विन मध्ये होईल. नाउ थर्ड अँड द लास्ट युनिट टू एक्सप्रेस द टेम्परेचर इज फॅरेनहाइट. सो टेम्परेचर इन फॅरेनहाइट कॅन ऑल्सो बी कन्व्हर्टेड फ्रॉम डिग्री सेंटीग्रेड. डिग्री सेंटीग्रेड मध्ये मोजलेले जे टेम्परेचर आहे त्याचं रूपांतर आपल्याला फॅरेनहाइट मध्ये करता येईल बाय द रिलेशन टेम्परेचर इन फॅरेनहाइट इक्वल टू 9/5 टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड प्लस 32. So by the use of these three relations, first of all we have to measure the temperature by the use of thermometer in degree centigrade. We can convert this temperature in Kelvin by adding to it 273.15, and that temperature in degree centigrade can also be converted into Fahrenheit by the relation 9/5 temperature in degree centigrade plus 32. So that's all about the important physical properties of the matter.